मित्रांनो, वारंवार आपण व्हिडिओच्या माध्यमातून पीक विम्या संदर्भात माहिती घेत आहोत. परंतु मित्रांनो, आपण या अगोदर 1-2 व्हिडिओ टाकले होते. त्यामध्ये आपण अधिकाऱ्यांशी थेट संपर्क केलेली जी रेकॉर्डिंग होती, कॉन्टॅक्ट केलेला रेकॉर्डिंग होती, ती रेकॉर्डिंग ऐकवली होती. परंतु तो व्हिडिओ जरा जास्त मोठा झाल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी ती रेकॉर्डिंग ऐकली नाही असं मला वाटत आहे. कारण शेतकऱ्यांचे प्रश्न अजून सुद्धा क्लिअर झाले नाही. काही शेतकऱ्यांचे कॅल्क्युलेशन वगैरे संदर्भात प्रश्न होते. काही शेतकऱ्यांचं जे कॅल्क्युलेशन 0 दाखवत होतं, काही शेतकऱ्यांना कॅल्क्युलेशन होऊन सुद्धा रकमा वितरित झाल्या नव्हत्या. अशा शेतकऱ्यांचे जे प्रश्न होते ते शेतकऱ्यांनी मला वाटतं तो मागचा व्हिडिओ पूर्ण बघितला नाही. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जस्ट त्या रेकॉर्डिंग ऐकवणार आहोत आणि छोटासा व्हिडिओ असणार आहे हा. आणि ते रेकॉर्डिंग ऐकून शेतकऱ्यांचे प्रश्न क्लिअर होतील असं मला वाटत आहे. त्यामुळे त्या छोट्याशा रेकॉर्डिंग आपण ऐकवण्याचा प्रयत्न करूया. सर, आपला विमा आहे ना मंजूर आहे. तो सर आता ना कॅल्क्युलेशन मध्ये पडलेला आहे. आणि त्याचे कॅल्क्युलेशन जेव्हा पूर्ण होईल ना सर, त्यावेळेस सर आहे ना हिंगोलीच्या अजून वाटप सुरू झालं नाही का सर? सर सुरू झाले, महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झाले. पण ज्यांचे त्यांचे झाले ना प्रोसिजर पूर्ण, त्यांना विमा पडतात. ज्यांचे बाकी त्यांना विमा पडत नाही. ही होती छोटीशी मित्रांनो रेकॉर्डिंग, ज्याच्यामध्ये अंतर्गत त्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे की बाबा ज्याची प्रोसिजर पूर्ण झालेली आहे, ज्याचं कॅल्क्युलेशन वगैरे पूर्ण गोष्टी पूर्ण झालेल्या आहेत, त्यांच्याच खात्यावर विमा पडत आहे. आणि जे शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन पूर्ण झालं नाही, 0 दाखवत असेल वगैरे, त्या शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन झालं की लगेच त्यांच्या खात्यावर सुद्धा विमा रक्कमा वितरित होतील. विमा पडणार. आता आपली अमाऊंट आहे ना कॅल्क्युलेशन मध्ये पडलेली आहे. त्याचा कॅल्क्युलेशन झाली ना की ती अमाऊंट तुम्हाला पडेल. तर तुम्ही काय करा माहिती का, एकदा पुढच्या तर त्यांचं म्हणणं आहे की कॅल्क्युलेशन झालं की ते अमाऊंट जस्ट डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होईल. त्यानंतर दुसरे सुद्धा रेकॉर्डिंग आहेत मित्रांनो. आपल्याकडे बऱ्याच रेकॉर्डिंग आपण एक जमा केलेल्या आहेत. वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या रेकॉर्डिंग आपण ऐकवण्याचा प्रयत्न करू. त्याच्यावर माहिती आलेली आहे सर. मी ते माहिती बघून सांगत आहे. त्यांना जो LWS आलेला होता त्याची अमाऊंट 0 होती. आता ह्यांना दुसरा मिड टर्मचा आलेला आहे 2631 रुपये. ठीक आहे. आणखी आलेला नाही आहे, कॅल्क्युलेट झालेला आहे. ठीक आहे. ठीक आहे. तर त्यांचं असं म्हणणं मित्रांनो, एल्ड बेस जे अगोदर काही शेतकऱ्यांचे एल्ड बेस दाखवतं, नंतर एल्ड बेस मधून कन्वर्ट होऊन एल्ड बेस जेव्हा 0 दाखवत असतं, त्यानंतर त्यांचं कॅल्क्युलेशन मिड टर्म मध्ये जातं आणि मिड टर्म मध्ये गेल्यानंतर त्यांचं कॅल्क्युलेशन पूर्ण होतं आणि हे डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा वितरित होत असतात. काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की बाबा काही शेतकऱ्यांना 22,000 पडत आहेत, काही शेतकऱ्यांना 15,000 पडत आहेत. त्या शेतकऱ्यांचे सुद्धा प्रश्न क्लिअर आहेत की बाबा तुमच्या गटातल्या सुद्धा तुमच्या शेजाऱ्याच्या खात्यावर तुमच्यापेक्षा जास्त रक्कम वितरित होऊ शकते. ते आपला तुमचा गुन्हा नाही, माझा गुन्हा नाही, तो राज्य सरकारचा सुद्धा गुन्हा नाही, तो आहे कंपन्यांचा गुन्हा. त्या कंपन्यांनी कसं कोणत्या प्रकारे कॅल्क्युलेशन केलं आहे त्यावर डिपेंड करतं मित्रांनो ते. आणि तुम्ही जर क्लेम केल्यानंतर जे कंपनीचे लोक येतात त्यांनी जर तुमचं कॅल्क्युलेशन त्याच्यानंतर तुमचं जे नुकसान वगैरे व्यवस्थित टाकलेलं असेल तरच तुम्हाला त्या रकमा व्यवस्थित पडत असतात मित्रांनो. कसं होतं, आपण एक नॉर्मली आपण जे कंपनीचे लोक येतात त्यांच्यासोबत नॉर्मली बिहेव करतो. त्यानंतर ते आपलं जस्ट एक थोडंसं नुकसान टाकतात आणि आपल्याच बाजूचा शेतकरी काय करतो, त्याला चहा पाणी करतो, त्याला थोडीशी रक्कम खर्चायला देतो. मग काय होतं, त्या शेतकऱ्याचं जास्त नुकसान टाकलं जातं. मग आपल्याला वाटतं की आपल्याच गटातला शेतकरी असून आपल्यापेक्षा जास्त त्याला रक्कम कसं काय आली. अशा गोष्टी होत असतात मित्रांनो. आपल्याला सुद्धा माहिती आहे, प्रत्येक शेतकऱ्याला माहिती आहे. तर ही होती छोटीशी माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.